सरप्राईज मित्रांनो, खूप दिवसानंतर आज व्लॉग बनवते कारण आम्ही चाललोय. अण्णा आहे आणि माझे अजून 2-3 मित्र आहेत. आम्ही सगळे एकदम मस्त रेडी झाले. आता वाजलेत किती माहिती आहे का? सकाळचे वाजलेत 4, एक्झॅक्ट 4:03 झालेत. आम्ही चाललोय मुंबई टू UP. आधी वाराणसीला जाणार, देन त्याच्यानंतर आम्ही तिथनं कहाँ पे जाना है, उसके बाद राम मंदिर अयोध्या, त्याच्यानंतर रायबरेली आणि आम्ही वाया समृद्धी महामार्गाने जाणार आहे. मस्त टॉप रोड झाले. त्याबद्दलही तुम्हाला काही जर माहिती पाहिजे असेल तर या ब्लॉगला कंटिन्यू करा. आपण पुढे भेटूयात. मस्त आता सगळ्यांना आपण पिकअप करूयात. त्याआधी आपलं जेवण काय काय झालं ते तुम्हाला दाखवतो. मस्तपैकी आपल्या भाकरी झाल्यात. आम्ही 7 जण आहेत. 7 जणांसाठी मस्त 15 भाकरी आणि आपलं गावरान चिकन हिरव्यामध्ये मस्तपैकी एकदम मस्त झणझणीत शिजतोय. आणि ही मस्त भाकरी कशा बनतात ते बघा. आणि याच भाकरी आम्ही खाणार आहे ऑन ट्रिपमध्ये. ओके, भेटूयात पुढे. ऑल सेट सगळ्यांच्या बॅगा वगैरे ठेवल्यात. आम्ही निघालोय आता मस्तपैकी टिटवाळा रोडने जाणार. मग तिथनं हायवेला लागणार, नाशिक हायवे, आणि मग तिथनं इगतपुरीवरनं समृद्धी महामार्ग. आता टिटवाळ्याला एक गडी आपल्याला पिकअप करायचे, अक्षय सिंग म्हणून. आता त्याला आम्ही ज्या नावाने बोलतो तेच नाव येत होतं, पण ठीक आहे, करूयात मजा मस्ती. मागे बाकी बसलाय दिन्या वगैरे, इथेच बसलाय उद्भव तिवारी आहे आणि मागे आपला अण्णा बसलेला आहे. ऑल सेट, चला भेटूयात पुढे. भाई अपना एक बंदा मस्त उसको ले लिया अक्षय सिंग करके. अभी फुल सॉर्टेड एकदम मस्त मजे में. इसकी माँ का मजा ही मजा. हे गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अजिंक्य पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत स्वागत स्वागत. फायनली आम्ही आता नाशिक हायवेला लागलो आणि आता मस्तपैकी उजेड पण झालाय. मगासपासून सगळी रात्र होती. आता हायवेला लागलो आपण. नॉर्मली 80-100 करत समृद्धी महामार्गाला टच होऊयात आणि मग पुढे जाऊयात. मस्त तुम्हाला दिसत असेल समोरचा रस्ता. अजून अंधार आहे पण मोबाईल एक्सचेंज चांगला कॅप्चर करतोय आणि ब्राईटनेस दाखवते म्हणून. बाकी फुल धमाल मस्ती. इसकी माँ का सागी नाका. ये भाई धोया गाड़ी अपना. पानी मार रहा है. मस्तपैकी आम्ही आता कसाऱ्याच्या घाटात थांबलोय. पोहे, चिप्स, माका मजा ही मजा. कसारा क्रॉस केला इगतपुरी लागेल. इथनं राईट टर्न मारला का आपला समृद्धी महामार्ग. टॉप टपाटप हायवे. मस्त रोड आहे भाई. आता आपण ना समृद्धी महामार्गाला लागणार आहे. त्याचा एंट्रन्स हा आहे म्हणजे नॉर्मली, आणि जो समोरच रस्ता आहे. तर बघूयात पुढे जाऊयात. आधी फास्टॅगचं काम करून घेऊयात आपण, कारण फास्टॅग अजून ॲक्टिवेट नाही आहे आपला. सो आपण फास्टॅग लावूयात मग सुसाट उसको संभाल के रख. मस्त. आता ना आपण आपल्या हायवेला लागलोय. इथनं मागूनच टोल आता एंट्री केलंय आणि आता आपण चाललोय आपल्या मस्त समृद्धी महामार्गाला. आणि आता आपण इथनं थेट नागपूर पर्यंत जाणार आहोत. 700-750 किलोमीटरचा पॅच आहे. मस्त. तिवारी कोणचा गाणं सुनने काय? समृद्धी महामार्गाच्या ना आपण आता पहिल्या टनल मध्ये एंटर करतोय. अप्रॉक्सिमेटली 20 किलोमीटर आली असेल गाडी, म्हणजे समृद्धी लागल्यापासून. हा फर्स्ट टनल छोटासाच आहे. कसाय बोल पैसा वाचून 5,000 रुपया. 5,000 रुपये फक्त. आम्ही 6-7 जणांनी 5,000 कॉन्ट्री काढून आम्ही UPला चाललोय. तेच फक्त 5,000 काढून. भावांनो, आपण आता ना मांजीच्या गावाला आलोय असं वाटतंय, पण मांजीचं गाव नाही. आपण अजूनपर्यंत समृद्धी महामार्गावरच आहे. आणि असा एकदम निसर्गाच्या छातीतनं असा रस्ता बनवलाय असं वाटतंय आपल्याला. बघा मस्त आजूबाजूला छाती फाडून रस्ता बनवला असं वाटतं. आणि ॲनिमल्सला जाण्यासाठी पण त्यांनी मस्तपैकी वाईल्ड ॲनिमल्स
त्यांच्यासाठी पण रस्ता ठेवलाय. हे बघा रोडवर ऑइल सांडले असं वाटतंय आणि काय छान दृश्य दिसतोय बघा, छान पैकी एकदम जाम भारी, एवढा भारी का काय सांगू, जाम भारी मस्त वाटते. आणि बाकीची माणसं झोपली आहेत मागे, त्यांना दाखवू नाही शकत. गाडी आपली मस्त क्रूज करतोय, म्हणजे पायानेच क्रूज करतो, हिला क्रूज नाही दिला. 80-100 मध्ये मध्ये 140-150 पर्यंत पण जातो, पण थोड्या वेळापुरता. पण बाकी मस्त गाडी चालवायला पण मजा येते. रस्ता खूपच छान आहे, लय मस्त जबराट. जस्ट ना आम्ही आता एका मोठ्या ब्रिजच्या खाली थांबलोय थोडा वेळ स्ट्रेचिंग करण्यासाठी. आणि असंच म्हणजे थकावट नाही येण्यासाठी रेडबुल वगैरे घेऊन आम्ही जात होतो. मागणं गाड्या वगैरे येतात, आपण गाडी एका साईडला लावली. अशा ठिकाणी जर आपण गाडी लावली ना, आता आम्ही बाहेर थांबून जरा वेळ स्ट्रेच घेतला, मस्त बॉडी बिडी स्ट्रेच केली आणि मस्तपैकी थोडी एक भाकर खाल्ली मी, कारण थोडं पोट खाली होतं. बाकी हे तर काय बसूनच आहेत, मग मी थोडंफार काय खाल्लं आणि चिंगम खातो कंटिन्युअसली, कारण तोंड सुकतोय. गरमी पण आहे बाहेर, पण आतमध्ये फुल एसी चिल्ड झाली आपली. आता आम्ही निघतो इथनं. आता आम्ही 230 किलोमीटर चाललो आहे या रोडवर कंटिन्यू. अजून 450 अप्रॉक्सिमेटली राहिलं आहे. चला बघूयात पुढे. मित्रांनो आता ना या मागेच मलकापूर टोल एक्झिट होता, त्याच्या थोडाच पुढे म्हणजे 100-200 मीटर पुढे तिथेच हॉटेल जनता आणि शुक्र तारा काय असे हॉटेल आहेत. तर दुपारी आता किती वाजलेत माहिती आहे का? दुपारचे वाजलेत म्हणजे 12:30 वाजले. ऊन तापलाय जरा, 40-42 डिग्री टेम्परेचर आहे इथं पण. तर आता आम्ही चाललो जेवायला. व्हेज पण आहे, नॉनव्हेज पण आहे. नॉनव्हेज तर आम्ही आणलंच ऑलरेडी, त्याच्या तिवारीसाठी आम्ही व्हेज खाणार आहोत. तर आम्ही तिथे जातो, मस्त काय काय जेवायला बघतो आणि जेवून घेतो. जरा असं परिश्रम करायला लागतील पार करण्यासाठी तुम्हाला. ये गाडी लॉक करू दे. ठीक आहे, चला बघूयात धाब्यावर. आम्ही तर चिकन आणले, हिरवं चिकन घरून बनवून आणलं आणि भाकरी आणली मस्त. आणि तिवारीसाठी ना आम्ही व्हेज जेवण मागवतोय. बाकी मस्त फुल धमाल मस्ती. तिवारीने काय सांगितलं घरी काय माहिती नाही का मी कुठं चाललोय काय चाललोय, पण आम्ही तर मस्त आलोय UP ला चाललोय. कुठे याची ऑर्डर घेतली ना, मस्त पोरांचं जेवण वगैरे झालंय. आणि काय रे काय पण बोलतो तू यार. आता ना आम्ही म्हणजे एक 100 किलोमीटर बाकी असेल नागपूरला पोहोचायला. आणि आमच्या गाडीतलं डिझेल संपलं. मी स्पेअर मध्ये आता या साईडला जायचं होतं म्हणून स्पेअर मध्ये ना हे आडवी करून टाक, आडवी कर. तर आता डिझेल टाकूयात आपण 20 लिटर आणि मग नंतर अजून फुल करू. नाहीतर आहे आपल्याकडे अजून पूर्ण फुलच इथंच करून टाकू. तोपर्यंत तुम्ही ठिबक सिंचन बघा, ठिबक सिंचन क्या मस्त आहे, मस्त एकदम मस्त शेती. आणि इनचं डिझेल टाकतात बोलतायत मला, अन्ना दिखाओ मेरे को लगता है बहुत गिराएंगे. इतना तो मैंने अभी तक जिंदगी में गिराया नाही डालते डालते. मजा मस्ती करत करत आम्ही कॉन्टेस्ट खेळतोय. आता हा जो रस्ता आहे समृद्धी महामार्ग, हा म्हणजे आम्ही सकाळी 8-9 वाजता पकडला आणि आता वाजलेत 4:30. अजूनपर्यंत आम्ही रस्त्यावरच आहे. तर आम्ही ना अशा प्रतिक्रिया विचारतोय. 1-2 जण आहेत आपले इथे ऑडियन्स. तर हा तिघांपैकी पहिला कोण सांगेल उत्तर? मी. हा तिवारी तुला विचारतो, हा समृद्धी महामार्ग कसा वाटला रस्ता? रास्ता तो बराबर वाटला. रास्ता बराबर है, लेकिन चलते चलते थक गया. बस अब समृद्धि महामार्ग से बस यही वो है कि अब जल्दी खत्म हो जाओ और हमको दूसरे मार्ग पे चलने दो. अरे देखते देखते यार रुक गए. इतना बड़ा कोई मार्ग होता है? शपथ म्हणजे ना एवढ्या सगळं आम्ही म्हणजे स्टॉप पण घेतलेत, कारण की ऊन पण तेवढंच आहे. आम्ही कंटिन्यू या रोडला चालू नाही शकत. तर आम्ही खरंच या रस्त्यापासून आता उभलो. येताना विचार करतो दुसऱ्या रस्त्यावर येऊ. पहिली एक्साइटमेंट असते की बघूयात रस्ता कसा आहे, मजा घेत घेत जाऊयात. पण मजा सजा झाली आहे. ते बोलतात ना की एकच रस्ता बघून बघून कंटाळवाना. जे नव्हते झोपणारी पोरं ते पण आज गाडीत झोपली आहेत अक्षरशः. रस्ता खूप कंटाळवाना आहे. एवढी मजा मस्ती करत असताना पण आम्हाला खरंच कंटाळा आला. अरे भाऊ मरा जाओगे, पानी नहीं देने वाला कोई. खरी गोष्ट ही, पाणी नाही भेटणार तुम्हाला रोडला. पानी देने वाला कोई नहीं मिलेगा. तुम अगर सोचो साला कि प्यास लगी तुमको, यहाँ कोई एक बिस्लरी बॉटल मिल जाए तो नहीं मिल सकता यहाँ पे. और तुम अगर सोचो किसी के लिए ले लो, यहाँ कोई भी डाला 100 के ऊपर 100 के नीचे चलता नहीं. 100 के ऊपर
अब तुम हाथ देते रुकोगे तब तक वो आगे निकल जाएगा। सही बता तो रहा हूँ, मतलब अशीच आम्ही मजा मस्ती करत राहू, कंटिन्यू राहा ब्लॉग। सारी चीजें ओके, लेकिन यार आत्ताच आम्ही समृद्धी महामार्ग सोडलाय फायनली आणि आता नॉर्मल रोडला लागलोय। इथनं तरी 14-14.5 घंटे दाखवतात वाराणसीला पोचायला। आता हे छोटे छोटे रस्ते पण ह्याच्यावर पण मस्त मजा येते, कारण इकडे कशी झोप वगैरे नाहीत, येताना जाताना गाड्या असतात, त्यांना ओव्हरटेक करायचं आणि हा सिंगल लेन हायवे मस्त खतरनाक सीन वाटतोय बघा। मस्त सूर्य आता थोड्याच वेळात मावळणार आहे आणि आम्ही आता नागपूरमधनं म्हणजे एक्झिट करू। नागपूर लय मोठी सिटी हो, त्या नागपूरनंच बाहेर निघता अजून नाकीनवाली जाऊयात नागपूरच्या बाहेर। इथनं 700 किलोमीटर रिमेनिंग राहिले आता वाराणसी। आता ना जरा ड्रायव्हरांची आदान प्रदान झाली आहे। मी काल पण रात्री झोपलो नव्हतो, सकाळपासून गाडी चालवत होतो आणि आता वाजलेत किती माहिती आहे का, 6:30 वाजायला आले। तर आता इथेच गाडी चालवतोय आणि मी मागे बसलो असा, मी इथं बसलोय, अक्षय इकडे बसलोय आणि आपले अण्णा इकडे बसलेत, मागे तिवारी आहे आणि इकडं दिनेश आहे। तर अशा प्रकारे थोडं चालू आहे आमचं नियोजन। आता आम्ही एक छोटं नाश्ता केलाय आणि निघाला आणि आपला सनसेट तुम्ही बघू शकतात, मस्त सनसेट झालेला आहे, नागपूरकरांचा सनसेट जबराट।